हापूस आंबा म्हटलं की कोकणची चव, कोकणचा सुवास. पण आता या कोकणातल्या हापूसवर गुजरातनं दावा केल्यानं महाराष्ट्रभरामध्ये खळबळ उडालेली आहे. वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकनाची मागणी झाल्यानं कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये आता चिंता आणि संताप निर्माण झालाय. जगभरात नाव असलेला कोकण हापूस हा सुवासिक, गोड आणि अप्रतिम चवीमुळे आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. कोकणाचा हा हापूस म्हणजे जणू या प्रदेशाची जगभरातील ओळख. पण याच ओळखीला आता नवी टक्कर देण्याचा प्रयत्न सुरू झालाय. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातून वलसाड हापूस या नावाने भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग मिळण्यासाठी अर्ज केलाय. हापूसची खरी जैविक भौगोलिक ओळख कोकणाचीच आहे. गुजरातचा दावा शास्त्रीयदृष्ट्या ग्राह्य नाही, असा दावा कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेते यांनी केला आहे. गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठांनी वलसाड हापूसला भौगोलिक नामांकन मिळावं म्हणून अर्ज केलेला आहे. या माध्यमानं महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारचे कोकण हापूसचं भौगोलिक नामांकन अबाधित ठेवण्यासाठी आम्ही समाजाच्या सर्व थरात लढा देऊ आणि कोकणवासियांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करू. कर्नाटक आणि आज गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची लागवड झालेली आहे. त्याला विरोध नाही, परंतु आमचा हापूस आंबा म्हणून जर या ठिकाणी कोणी या ठिकाणी मानांकनासाठी प्रयत्न करत असेल तर कोकणातला शेतकरी त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी ही गोष्ट खरं म्हणजे हास्यास्पद वाटते, कारण कोकणची शान हापूस आंबा जी आहे ती कोकणची शान आहे. कोकणमधलाच हापूस आंबा हा महत्त्वाचं पीक मानलं जातं. संपूर्ण देशामध्ये अधिराज्य आज आपल्या कोकणने हापूसच्या आंब्याच्या माध्यमातून गाजवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठेतरी कोकणचं महत्त्व कमी करण्यासाठी ही गुजरातची लॉबी प्रयत्न करते की काय, असा आम्हा शेतकऱ्यांना, आंबा बागायतदारांना प्रश्न पडला आहे. कोकण हापूस हा जगातील पहिला आणि एकमेव हापूस आंबा ज्याला GI टॅग मिळालाय. त्यामुळे हा ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेला आहे. त्यातूनच कोकणातील बागायतदारांची प्रतिष्ठा आणि बाजार मूल्य दोन्ही टिकून आहेत. सध्या महाराष्ट्रात तब्बल 4.5 लाख हेक्टरवर हापूसची लागवड होते. त्यातील 1.80 लाख हेक्टर क्षेत्र हे कोकणातील आहे. मुंबई आणि पुणे बाजारात येणाऱ्या एकूण हापूसपैकी 95% आंबा कोकणातूनच येतो. देशातून जाणाऱ्या आंबा निर्यातीत हापूसचा वाटा 50%हून अधिक आहे. आखाती देशातील निर्यातीत हा वाटा 90% आहे. गुजरातचा GI टॅग साठी अर्ज म्हणजे भविष्यात हापूसच्या दर्जावर मोठा गोंधळ निर्माण होण्याची भीती आहे. कोकणातील बागायतदारांच्या मते हापूस ही ओळखच कोकणची आहे. गुजरातचा दावा मान्य झाल्यास शेतकऱ्यांच्या मेहनतीला आणि ब्रँडला मोठा धक्का बसेल. आपल्या कोकणाचा, रत्नागिरीचा हापूस आंबा हे काही जगाला सांगण्याची गरज नाही. जगातून डिमांड या हापूसला असते आणि हा हापूस आंबा खरं तर महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे. महाराष्ट्राची तर आहेच. आणि असं असताना हा हापूस आंबा आता गुजरातचा, मला असं वाटतं हे नवीनच काहीतरी सुरू होतंय. देवगडच्या हापूस आंब्याला बाजारामध्ये चांगला भाव राहतो आणि सर्वांना देवगडचा हापूस पाहिजे. अशा परिस्थितीत आता हापूस आंब्यावर अजून कोणत्या राज्यातलं जरी काही क्लेम करत असेल तर सर्व लोकांना माहीत आहे की सर्वात चांगला हापूस आंबा हा कोकणातलाच आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही जास्ती वाद वाढण्याची काही याच्यामध्ये प्रश्न उपस्थित होत नाही. महाराष्ट्रातील अनेक उद्योग आणि व्यापार गुजरातीत पळवले जातात अशी राजकीय ओरड नेहमीच होत असते. आता कोकणातील हापूस आंब्यावरून राजकारण पेटण्याआधीच सरकारकडून यावर सारवासारवी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. तुम्हाला असं वाटतं का देवगड हापूसची चव बाजूला होईल किंवा रत्नागिरी हापूसची चव बाजूला होईल? शेवटी आमची चव जी आहे, मधुर चव जी आहे, ती तशीच राहणार आहे. त्याची तुम्ही देखील चिंता करू नका. आणि बडसाडचा येऊ दे नंतर कर्नाटकचा येऊ दे, आमच्या हापूस आंब्याला, रत्नागिरी हापूसला किंवा देवगड हापूसला कोणीही बाजूला करू शकत नाही. हे जगानं सिद्ध केलेलं आहे. हे प्रयत्न अगोदर देखील झाले, परंतु ह्याच्यावर गुजरातचं आक्रमण आणि काय संबंध आहे? कोकण हापूस आपली ऐतिहासिक भौगोलिक ओळख टिकवून ठेवण्यासाठी आता न्यायालयीन लढा देईल. कोकणातील आंबा उत्पादक आणि व्यावसायिक त्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. गुजरातचा दावा मान्य होईल का हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असला तरी हापूसची गोड चव ही खरी कोकणाचीच आणि त्यावर हक्कही कोकणी माणसाचाच. ब्युरो रिपोर्ट.
लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.